नमस्कार प्रेक्षकांनो, विन दो घातली तुटे ना या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये इकडे मात्र समर स्वानंदी मस्तपैकी टाइम स्पेंड करत असतात. समर स्वानंदीचं भरभरून कौतुक करत असतो आणि तुझ्या ज्या वाक्याने मी भारावून गेलो ना, थोडी मी भिजते, थोडे तुम्ही भिजा, थोडी मी कोरडी राहते, थोडे तुम्ही कोरडी राहा. आता समरला आठवतं जेव्हा नाटक चालू असतं त्याला स्वानंदी खूपच आवडते. तो चक्क तिचा हात प्रेमाने आपल्या हातात घेतो आणि हे आठवून त्यांच्यामध्ये प्रेक्षकांनो चक्क रोमांस जागा होतो. डोळे झाकून आता ते लोक आता एन्जॉय करत असतात. स्वानंदी त्याच्याकडे बघत असते, प्रेमाने हसत असते. आता पुन्हा नाटक बघायला ते बसतात आणि खूपच मजा घेऊन एन्जॉय करत असतात. परंतु नाटक संपल्याच्या नंतर स्वानंदी समोर जे काही उभं राहतं त्यामुळे तिला मात्र खूप मोठा धक्का बसलाय. तर मंडळी, आजच्या भागात नेमका स्वानंदीला काय धक्का बसलाय हे पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. म्हणूनच आजचा भाग खूप इंटरेस्टिंग दाखवलाय. शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आपण पाहतोय रोहन अधिरा जाम खुश असतात. रोहन अधिराकडून जरा जास्तच आता एक्सपेक्टेशन ठेवत असतो की आई जरी काही बोलली ना तर तू काही रिॲक्ट करू नको, तू फक्त शांत राहा आणि तिच्या मागावर आता मात्र इकडे तू लक्षच देऊ नको. त्या रागामध्ये तू आता भांडलं पाहिजे का? इकडे मात्र प्रेक्षकांनो आईला काही बोलू नको, आईच्या नादाला लागू नको असं जेव्हा रोहन म्हणतो तेव्हा अधिरा मात्र स्पष्ट त्याला सांगते की रोहन, एकावरचा राग मला दुसऱ्यावर काढायला नाही जमणार. मला ज्या माणसाचा राग आलाय ना मी त्यालाच बोलणार आणि स्पष्ट बोलणार आणि हे सगळं तू बोलू नको. अधिरा मात्र खूप चेंज झाली प्रेक्षकांनो. आता मात्र ते दोघं हसत असतात आणि मंदाकिनीचा मात्र खूपच जळफळाट होतो. ती खूप आरडाओरडा करत असते, माझे पाय दुखतायत आणि यांचं काय, तुमचं नुसतं हसणं खिदळणं, काय गप्पा मारताय रे तुम्ही दोघं सारखं सारखं. अधिरा म्हणते, आई काय झालं तुम्हाला, काय कामे बोला, काय करायचंय. मंदाकिनी मात्र तिच्यावर आता चिडचिड करते. काय ग, तू कसलं काम करणारे डोंबल्याचं, तुला काही येत नाही जात नाही. ती स्वानंदी पण इथून निघून गेली. प्रत्येकाला आपलं आपलंच पडलेलं असतं, कुणाला माझी फिकीरच नाही आहे. रोहन म्हणतो, आई नंदूताईला तिचं घर आहे, तिचा संसार आहे, समर सरांचं सगळं करावं लागतं, मग तू कशाला आरडाओरडा करते. अधिरा म्हणते, हो आई, पण मंदाकिनी मात्र अजिबात ऐकत नाही आहे. अधिरा मात्र रोहनच्या सांगण्यावरून खूप आता शांततेने पेशंटली मंदाकिनीला आता हँडल करत असते. पण मंदाकिनी मात्र सगळ्यांच्या डोक्यात जाते, तिच्या तोंडाचा पट्टा मात्र चालूच असतो. इकडे प्रेक्षकांनो राजवाड्यांच्या घरी मल्लिकाचा सुद्धा जळफळाट होत असतो. ती विचारच करते, समर स्वानंदी गायब कसे, नेमकी गेले कुठे, ते कुठे कुठे जातात, काय करतात, साधं घरामध्ये सांगत पण नाही आहेत. स्वानंदी मात्र आता बाहेर येते. इकडे प्रेक्षकांनो काहीतरी खायला घेतात ते दोघं. स्वानंदीला चक्क आता समर भरवत असतो. स्वानंदी समरला, समर स्वानंदीला प्रेमाने भरवायला लागतात. तेवढ्यात आता समरला फोन येतो आणि समर मात्र फोन घेऊन बोलतो, हॅलो. समोरचा व्यक्ती मात्र म्हणतो की खरंच तू नाटकाला आलायस. समर आता खळखळून हसायला लागतो. हो रे बाबा, अरे आलायस तर मग आता तू पटकन घेऊन ये इकडे, माझ्या मागे ये भेटायला तुझ्या बायकोला घेऊन. इकडे मात्र स्वानंदी समरचा हात पकडते आणि चायला लागते. स्वानंदी म्हणते, राजवाडे कुठे जायचे आपल्याला. इकडे मात्र समोरची ती व्यक्ती बघून प्रेक्षकांनो स्वानंदी अक्षरशः थक्कच होते, पाहतच राहते. कारण नाटकामध्ये स्वप्नील जोशी असतात तर साक्षात आता ते तिच्या समोर उभे असतात. आत्तापर्यंत बाबांच्या बरोबर नाटकाला जाणारी छोटीशी नंदू, नेहमी मागच्या सीटवर बसणारी स्वानंदी, समोर एवढं सगळं चांगलं होत असताना की स्वानंदी आता पुढच्या सीटवर बसते, फ्रंट सीटवर. तिला खूप आनंद होतो. एवढंच नाही तर नाटकातला स्वप्नील जोशी चक्क दत्त म्हणून तिच्या समोर उभा आहे. आता अजून काय बघायचं राहिलं, तो समरला बघतो आणि चक्क दोघं मित्र मिठी मारतात. स्वानंदी मात्र तोंडालाच हात लावते. समर आता ओळख करून देतो की ही माझी बायको स्वानंदी समर राजवाडे. स्वप्नील जोशी म्हणतो, वा वा, नाटकाला आला म्हणजे हा कमालच केली बाबा तू. समर म्हणतो, अरे यांच्यामुळे मला कुठं नाटक वगैरे बघायची सवय आहे रे. स्वानंदीला आता तो म्हणतो, बाय द वे तुम्हाला नाटक आवडतात का. स्वानंदी इतकी काही आता खुश असते, भारावून गेलेली असते ना, तिला काही बोलताच येत नाही आहे. आणि समोर मात्र तिकडे समर तिच्या तोंडापुढे हात फिरवतो. काय चाललंय. स्वानंदी बिचारी लहानपणीच्या आठवणींमध्ये हरवून गेलेली असते. तिला बाबांसोबत सतत नाटक बघायचं ते सगळं आवडतं. तिलाही नाटक बघायला खूप आवडतं. स्वप्नील म्हणतो, अच्छा म्हणून समर आलाय, म्हणजे आत्ता मला कळलं. तर आता दोघं घरी येतात. हसत हसत एन्जॉय करत करत मल्लिका मात्र बघते
हे दोघं इतकं एन्जॉय करत हसत येत आहेत. काय झालं असेल यांच्यामध्ये नेमकं? हे गेले कुठे होते नक्की? काहीतरी गडबड आहे असं मात्र तिला वाटतं आणि तिला लगेच कसं तरी व्हायला लागतं. ते दोघं खुश आहेत, ते दोघं हसून खेळून राहत आहेत, ते दोघं सोबत आले आणि मल्लिकाची तब्येत मात्र बिघडली. आता काही झालं तरी माहिती काढायची. समर, कुठून आलास रे तू? कुठे गेला होतात तुम्ही? काही नाही काकू, कुठेच नाही, जरा स्वानंदीसोबत बाहेर गेलो होतो. स्वानंदी काकूला बरोबर आता हेरते प्रेक्षकांनो. समर काही सांगणार तेवढ्यात ती हात दाबते. मल्लिका म्हणते, स्वानंदीच्या आईला भेटायला गेला होतात का गं? स्वानंदी म्हणते, हो बरोबर आहे. अगं मग राहायचं ना स्वानंदी तिकडे अजून थोडे दिवस, तुझ्या आईला मदत झाली असती, तुझी गरज आहे त्यांना आत्ता. स्वानंदी म्हणते, कसं आहे ना काकू, मी राहिले असते पण राजवाड्यांनीच फोन केला मला. त्यांचा फोनच येत नाही आहे आणि मला राजवाड्यांनी फोन केला आणि माझा फोन लागत नाही. काहीतरी आमच्या फोनमध्ये घोटाळा झाला होता. मी राजवाड्यांना फोन केला ना, सतत फोन कट होत होता. आता मी शोधून काढणार आहे की माझा फोन कोण कट करत होतं. चेहऱ्यावरचे प्रेक्षकांनो मल्लिकाच्या रंगच उडतात. इकडे स्वानंदी बरोबर मल्लिकाला टोमणा मारते आणि बरोबर मल्लिकाला मात्र तो लागतो. इकडे आता मी आले आणि मल्लिकाच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले हे स्वानंदीला कळतं. ती म्हणते, कसं आहे ना, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं शोधून काढेल, कारण आमच्या मोबाईलची मध्ये हिस्ट्रीच तशी आहे. आता मात्र बघू प्रेक्षकांनो, मल्लिका मंदाकिनीची पोलखोल कशी होणार आहे हे मात्र आपल्याला येणाऱ्या भागातच कळणार आहे. तर मंडळी, मालिकेच्या येणाऱ्या सगळ्या अपडेटसाठी, एपिसोड रिव्ह्यूसाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया प्रेक्षकांनो नवीन भागाच्या नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.